देवगड निपाणी राज्यमार्गावरील अवजड वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच ओव्हरलोड वाहतुकीला लगाम घालण्याचे आदेश प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांनी दिलेत। वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असंही त्यांनी सोळांकुळ ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला सांगितलं। रस्त्याची झालेली दुरवस्था तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी ग्रामस्थांबरोबर झालेल्या चर्चेत दिली। देवगड निपाणी राज्यमार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता कायम खराब होतो। खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात होतात। अपघातात आतापर्यंत 5 जणांना जीव गमवावा लागलाय। अवजड वाहतुकीला शिस्त लावण्यात राधानगरी पोलीस अपयशी ठरलेत। किंबहुना पोलिसांचा अवजड आणि ओव्हरलोड वाहतुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतंय। त्याच्या निषेधार्थ राज्यमार्ग रोकोचा इशारा दिला होता। दरम्यान प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, आरटीओ निरीक्षक राहुल नलवडे यांच्यासोबत बैठक झाली। आर.वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी अवजड आणि ओव्हरलोड वाहतुकीविरोधात संताप व्यक्त केला। त्यानंतर वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच ओव्हरलोड वाहतुकीला लगाम घालण्याची सूचना प्रांताधिकाऱ्यांनी केली। यापुढे ओव्हरलोड वाहतूक होणार नाही आणि नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचं आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिलंय। जो सोळांकुळचा जो रस्ता विषयक जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात आता सर्व ग्रामस्थांसोबत चांगली चर्चा झालेली आहे। याच्यामध्ये ज्या आपल्या लोकल स्तरावरच्या जे काही उपाययोजना आहेत ह्या करण्यासाठी PWD विभागाला सूचना दिलेल्या आहेत। तसेच RTO विभागाला देखील जे काही अवजड वाहने आहेत त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। याच्यामुळं जे काही लोकांना वाहतुकीचा जो त्रास होतोय तो कमी होण्यास मदत होईल आणि याच्यामध्ये जे काही वरिष्ठ स्तरावरचे जे काही मुद्दे आहेत, जे काही शासनाकडे वगैरे पाठवायचे ते पण आम्ही लवकरात लवकर शासनाकडे पाठवून त्याच्यामध्ये फॉलोअप घेऊ। प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आलं। यावेळी कार्यकारी अभियंता शिवाजी इंगवले, सरपंच राजाराम कांबळे, शिवानंद महाजन, उल्हास पाटील, शामराव पाटील, मानसिंग पाटील, शंकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।